कामना असता कामा नये, लक्षात घ्या. आणि कामेन कर्मणास्य स्यात् क्रोधेन ज्ञाननाशनम. कामानी कर्माचा नाश होतो, क्रोधानी ज्ञानाचा नाश होतो आणि लोभाने भक्तीचा नाश होतो. आणि आमचं तर कर्म कामनेशिवाय नसतंच. कुठले कर्म करताना आम्ही व्यवहारच करतो भगवंताच्या सुद्धा. पाच मला उदाहरण सांगून जातो. आम्ही सत्यनारायण कथा केली. एकूण बजेट किती सँक्शन कराल तुम्ही? सत्यनारायणाच्या कथेचं किती बजेट असेल हो? सांगा मोठेपणाने. 5,000 लागत नाही एवढं? चला हरकत नाही, काय धरण आपली संख्या तर धरायची आहे, थोडं खर्च करायचं आहे. पण मागतो किती माहित आहे का? मागतो किती? मम इह जन्मी जन्मांतरे वा कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक सकल पाप परिहारार्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम आदित्यादी नवग्रहानाम. नवग्रहांनी पाणी भरावं यांच्यात 5,000 रुपयामध्ये. राजद्वारे सभायाम सर्वत्र यशो विजय लाभार्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम. अरे किती मागायचंय? मागणं जास्त हो. आणि भगवंताला मागणं अजिबात आवडत. सदा मागता दास देवा न साहे न मागे तयाची रमा दासी होय. जो मागतो तो आवडत नाही. पंढरपूरला जा, आपण गेलात असाल. भगवंत कुणाची वाट पाहत थांबलेत बघा. भगवंत कुणाकडेच पाहत नाहीत. पाहता का भगवंत? आमच्याकडे 4 माणसं आले म्हणजे वा, आज काय माझ्याकडं रविवार आहे, भरपूर गर्दी पडली वा. पण देवाला माहित आहे हे जे आलेत ना 15 लाख लोक, त्यापैकी 14,99,909 हे भिकारीच आहेत. देवाला माहित आहे काही ना काहीतरी कामना घेऊन आले आहेत. म्हणून देव कुणाकडेच पाहत नाही, खाली पाहत आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. भगवंताची दृष्टी विटेवर आहे. का? तर खरा भक्त कोण आहे पाहण्याकरता. भगवंतानी कमरेवर हात ठेवले, का ठेवले याचं वर्णन इथं सांगितलेलं आहे. जो होय मतपदरजी नरसिंहलीन होईल त्या भवनिधी जघन प्रमाण. हे वर्म सर्व जगतास कळो म्हणोनी झाला स्वये सुरलला मनितंब पाणी. माझ्या चरणी जो अनन्य भावाने नतमस्तक झाला त्याला भावसागर कमरेतकाच खोल आहे हे सांगण्याकरता भगवंतानी हात ठेवले. हे जर वर्म आहे बरं का, कमरेवर हात का ठेवले. प्रमाणम भवाब्धैरिरम्मामकानाम नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर वसत्ते धृतो नारिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आचार्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की भवसागरामध्ये जो मला शरण येतो त्याला भवसागर कमरेतकाच खोल आहे. आणखी एक कारण सांगतो आम्ही विनोदानी. भगवंतानी कमरेवर का हात ठेवले. एकदा आमच्या पुण्याच्या म्हणत नाही बरं का, आमच्या मराठवाड्यातल्या बाईनी नवस बोलला. कारण पुण्यात नवस बोलतात की नाही? बोलतात का? मग काय हरकत नाही. नवस बोलला की माझंही काम होऊ दे, माझ्या अंगावरचे 10 तोळ्याचे अलंकार मी बालाजीला पाठवून देते. आणि खरंच देवावर श्रद्धा की होतो ते काम झालं. पण त्या काळामध्ये बालाजीला जाणं काही शक्य नव्हतं. आता फार सोयी आहे. आता आमची यात्रा म्हणजे काय माहिती आहे का? पिकनिक. यात्रा, प्रवास आणि पिकनिक यामध्ये अंतर लक्षात घ्या. यात्रा म्हणजे कसलंही रिझर्वेशन न करता जिथं मिळेल जसं मिळेल तसं राहायचं. संयम वाढतो. यात्रेचा उद्देश सत्संग होतो, देशाटन होतं, नाना प्रकारचे लोक भेटतात, त्यांचा आचार विचार व्यवहार संस्कार संस्कृती सगळं पाहायला मिळतं, अभ्यास करायचा. ही यात्रा आहे. सत्संग करत जाणं ही यात्रा आहे. मूलतः मनुष्य स्वच्छ आहे बरं का. कारण परमात्म्याचा अंश असल्यामुळे मूलतः स्वच्छ आहे. परंतु सोना सोने नहीं देता. सोना सोने नहीं देता. रात्री अंगावर घालून गाडीमध्ये बसा, तुम्हाला झोप लागते का बघा. म्हणून सोना सोने नहीं देता. त्याची झोप उडाली. देवाच्या हुंडीमध्ये रोजचं काहीतरी 60-70 लाखाचं सोनं पडतंय हो. ते त्या काळजी, आता तर कोटीमध्ये चाललेलं आहे. आमच्या इकडे देवाशी पर्सेंटेज ठेवला जातो व्यापारामध्ये. 10% भांडवल नसताना देवाचा हिस्सा ठेवला जातो. 15% नेऊन टाकत असतात. का चालत नाही टाकलं तर तो घेतो तो वसूल करून. त्या पूजाने विचार केला की एवढं देवाला मिळतंय याच्याने काय कमी पडणार आहे काय? इच्छा तरी बदलली वासना. पण त्याला
मला हे माहित आहे की बालाजी दैवत असं आहे की ते कुठूनही त्याचे हात फार लांब आहेत, घेतल्याशिवाय सोडत नाही, देणेदरी भाग आहे. आणि मग वाट पाहत 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 काय दिवस गेले आणि एके दिवशी रात्री 2:30 वाजता तो एकटाच मंदिरात होता. रात्री सफाई स्वच्छता करतात ना, त्याने ते पाहिलं कोणी नाहीये, ते अलंकार काढले. देवा हे त्या फलाणा गावच्या माईने दिलेत बरं का, मी तुम्हाला दिले दिले बजावून सांगितलं. आणि लगेच पळी पंचपात्र उचललं, संकल्प केला. पुढे संकल्प म्हणाला वेळ नाही कुणी आलं तर, तिथे विष्णू रावारो नक्षत्रम विष्णुरेव जो योगश्च करणं विष्णू सर्व विष्णुमयम जगतो, हे अलंकार मी या ब्राह्मणाला दान दिले. देवाचा हात असा आहे ना, देवा बालाजीचा हात असा आहे. आता असा हात का धरला? देव म्हणतात अरे माझ्या चरणी शरण ये, मी तुझी काळजी घेतो, तू काय चिंता करतो, म्हणून असा हात धरलेला आहे. यांनी हातावर पाणी सोडलं आणि आपल्या हातावर घेतलं. आणि देवा हे अलंकार तुम्ही मला दान दिले. आता कोणाचे झाले? माझे. उचलेन काय देव म्हणजे बापरे, कलियुगातली माणसं किती हुशार आहेत हो. म्हणून देव जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा म्हणाले सोड संकल्प कसा सोडतोस. त्यांनी हात आपली कमरेवर ठेवले. हा विनोदाचा भाग आहे. तर भक्तीमध्ये कामना ही बाधक ठरते. आणि आमच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मला मला व्रीहश्चमे जवाश्चमे माशाश्चमे तिलाश्चमे मुदगाश्चमे, मला गहू मूग गुढी काय काय सगळं मला पाहिजे. बरं ठीक आहे, खायच्या वस्तू आहेत. आश्माचमे दगड, आश्माचमे मृत्तिकाचमे गिरेश्चमे पर्वताश्चमे, गिरी पर्वत डोंगर याला पाहिजे सगळं. मे मे म्हणतो हा प्राणी, त्याला फक्त मलाच म्हणायची सवय ना. दारा इमे मे तनयश्च मे मे धनंच मे मे पशवश्च मे मे. मे मे कोण करतं? मे मे माहित आहे ना, मे मे करत राहतो. एवं नरो मेष समान रूपो मे मे कृतो कालव्रकेण नीतः. हा मे मे करत राहतो आणि कालरूपी लांडगा येतो आणि याला घेऊन जातो. कारण या माणसाची प्रवृत्ती अशी हो, भक्ती करत असला तरी माझे माझे तुझे माझे, माझं ते माझं आणि तुझंही माझं, माझे माझे तुझे माझे ऐसी ही लौकिकी जनी, माझे तुझे 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 हे तो काही कळेची ना. माझंही तुझं आणि तुझंही तुझं अशी प्रवृत्तीच होत नाही माणसाची. असं माझं म्हणतो. आणि भक्तीमध्ये हे विघ्न आहे. म्हणून सान कामाय माना. भक्ती कशी आहे? सान कामाय माना, कसलीच कामना असताना जे भगवंताला अर्पण करायचंय अशी भक्ती केली तरच परमात्मा प्राप्त होत असतो. म्हणून सर्वस्व समर्पण भगवंताला करायचं. सगळ्यात अति शेवटची पाहिली. आता 2 विषयाचा भाग आहे, फार मोठा विषय. त्यामुळे मला भक्तीचा विषय फार सुंदर ऐकण्यासारखा आहे. पण भक्तीने शक्तिवाद असल्यामुळं भक्तीचा सुंदर विषय पुढे ऐकण्यासारखा आहे. भक्तीमध्ये एक रहस्य आहे. कशा प्रकारे भक्ती केली तर लाभ होणारच. कशा प्रकारे? न कळत पद अग्निवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे. चुकून अग्नीवर पाय पडला तर पोळतो आणि अजाणतेपणे पडला तर पोळत नाही ना. पोळतोच का? म्हणजे ठीक आहे, चुकून जरी पाय पडला तरी पोळतोच. तसं अजित नाम वदो भलत्या मिशे सकल पातक भस्म करीत असे. भगवंताचं नाव कुठल्याही कारणाने जरी आलं तरी सगळे पातक नष्ट होत असतात. आणि सगळ्यात मोठं उदाहरण अजामिलाचं आहे. अजामिल एक श्रुतीसंपन्न ब्राह्मण, एकदा दृश्य पाहिलं हो. तो फुलाणाला गेला होता आणि वाटेत एक युगल, एक स्त्री पुरुष क्रीडा करत होते. दिग्वस्त्रधारी असं वर्णन आहे. दिशाच हे त्यांचं वस्त्र होतं त्यावेळेला, म्हणजे दुसरं वस्त्र नव्हतं. यांनी एकदा पाहिलं आणि मनाला आवरायचा प्रयत्न केला, पण पापाचं प्रवेशद्वार दृष्टी लक्षात घ्या. जी वस्तू पाहिलीच नाही त्याबद्दल आकर्षण निर्माण होत नाही. पाहिल्यानंतरच ती वस्तू आम्हाला हवीशी वाटते. पाहिल्यामुळेच पापाचा प्रवेश होतो. आणि अजामिळाची अवस्था ती झाली. त्याने आवरायचा प्रयत्न केला पण आवरू शकला नाही. नाविलाज झाला आणि तो घर सोडून, आपला परिवार सोडून तो त्या वेश्येच्या घरी गेला. अनेक वर्ष राहिला. 9 मुलं झाली. 10व्यानी गर्भवती स्त्री होती. पूर्वजन्माचं काही सुकृत म्हणून संत महात्मे घरी आले. रात्री सेवा घडली. मुक्काम केला होता त्यांनी. जातीवेळी सांगितलं 10व्यानी गर्भवती आहे, या मुलाचं नाव नारायण ठेव. त्याला नारायण काय, पण नावाचा महिमा कसा आहे बघा. आणि मुलगा झाला, नाव नारायण. आणि
शेंडेफळ फार लाडकं असतं म्हणतात. शेंडेफळ फार लाडकं असतं म्हणतात. धाकटं फूल फार लाडकं असतं म्हणतात. मग उठता बसता नारायणा ये, नारायणा बस, नारायणा जेव. ये नारायणा रे वद वद वचने गोड नारायणा रे, जेवी नारायणा रे क्षुदित बहुत तू आजी नारायणा रे, कोठे नारायणा रे त्यजुन मदन को जाऊ नारायणा रे, माते नारायणा रे तुझ विन नगमे वेळ नारायणा रे, नारायणी रंगली विप्रवाणी हो. नारायण नारायण म्हणताना त्या ब्राह्मणाची वाणी रंगली भक्तीमध्ये नारायण नारायण म्हणतोय. आणि नारायणाचा महिमा तसा आहे नावाचा की नारायण जिने नाम लिया तिने और का नाम लिया न लिया, गंगा जल का पान किया तिने और तीर्थ स्नान किया न किया. म्हणून आयुर्वेद शास्त्राने सुद्धा काही औषधाला देवाची नावं ठेवली आहेत. म्हणजे धन्वंतरीने लिहिले सगळ्यात शेवटी की जर कुठल्या औषधाने गुण नाही आला तर अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम. अच्युतानंत गोविंद नाव घ्या व्याधी केली होती. तसं काही औषधाला नारायण नाव ठेवलेलं आहे. ज्याला पोटाची व्याधी आहे नारायणं भजतरे जठरेण युक्ता, नारायणं भजतरे पवनेन युक्ता, नारायणं भजतरे भवभीतियुक्ता, नारायणात परतरम नाही किंचिदस्ती. ज्याला जठराची व्याधी आहे त्यांनी नारायण चूर्ण घ्यावं, नारायण नाव आहे. ज्याला वाताची शिकायत आहे त्यांनी महानारायण तेल लावावं. आणि ज्याला भवसागराची भीती आहे तरी नारायणाचं नाव घ्यावं. नावाचा महिमा असा आहे. आजामी नाव घेत घेत प्राणोत्क्रमण झालं. यमदूत आले, लगेच विष्णू आले, दोघात भांडण सुरू झालं. विष्णूदाने सांगितलं हे तुमचे क्लायंट नाही आहेत, हे आमचे क्लायंट आहेत. आणि भांडण सुरू झालं. विष्णू आले ते मर्तेमी काय म्हणाला, काय नाही मुलाचं नाव घेतलं. आपण नाव नारायण घेतलं ना. भगवंताचं नाव कुठल्याही कारणाने अजित नाम वदो भलत्या आलिशे. हेतू रामायणामध्ये प्रसंग आलेला आहे. एक यवन मुसलमान 90 वर्षाचा रस्त्याने जात असताना त्याला डुकराने धक्का मारला. हा पडला आणि आपल्या भाषेत हराम म्हणणार राजिकेत, त्याची भाषा तशी असते बरं का. हरामखोरने मारा म्हणताना हराम म्हणाला गेला. आयुष्यभर काय काय कामं केली होती माहिती आहे सगळ्यांना. यमदूत आले, प्राणाकर्षण केलेलं आहे. इतक्यात विष्णुदूत आले. त्यामुळे थांबा, ते तुमचे रे आमचे आहेत. तुमचे कसे काय हो? अहो रोज हत्या केलेली आहे, रोज किती पापं केलेली आहेत. त्यामुळे मर्तेवी काय म्हणाला, शिवी दिली, म्हणाले हराम. हा राम म्हणाला ना, हा राम म्हणाला ना, म्हणजे हराम शब्दामध्ये जरी राम आला तरी त्याला उत्थान झालेला असा महिमा आहे. पण पुढे सांगतात की त्यांना मुक्ती नाही मिळाली. आम्हाला मुक्तीची गरज आहे. देव भेटला मग सगळं झालं असं नाही बरं. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत परमात्मा स्वरूपाची प्राप्ती आम्हाला होणार. द्वितीयाद्वै भयं भवती श्रुती सांगते. द्वैत संपलं पाहिजे. ही झाली विभक्ती आतापर्यंत जी केली आपण. नामदेव महाराज पांडुरंगाला रोज भेटायचे, नैवेद्य जेवू घालायचे, पण शेवटी कच्चं बडकं ते ठरलं होतं ना. कच्चं बड का ठरलं? देव भेटल्यानंतर. बरं नामदेवाची गोष्ट सोडून द्या, शबरीचं काय झालं? या शबरीने आयुष्यभर वाट पाहून शेवटी उष्टी बोरं रामरायाला खाऊ घातली, शास्त्रविरुद्ध करा पाहता. रामरायाने ती खाल्ली. मग शबरीचं काय झालं पुढे? पुढे सांगू शकाल शबरी कुठे गेली? पुढे गेली शबरी. पुढे काय होतं? वृत्तांत काय झाला? भगवंतांनी सांगितलेलं तुला जन्म मिळणार पुढे, मोक्ष नाही मिळाला. ती कोण झाली? भगवंत सांगतात अहम जन्मांतरे कृष्ण त्वं सुभद्रा भविष्यसी. मी पुढच्या जन्मामध्ये कृष्ण होईन आणि तू सुभद्रा होसी. ती शबरी सुभद्रा झाली, मोक्ष नाही मिळाला. म्हणून मनुष्य जन्माची सार्थकता कशामध्ये आहे? मोक्ष प्राप्तीमध्ये. लक्षात घ्या. देव भेटला म्हणजे सगळं झालं असं नाही. देव रावणाला भेटलाय, दुर्योधनाला भेटलेला आहे. भेटला ना दुर्योधनाला पिष्टाच्या वेळेला. पण भेटून नाही चालत. द्वैत आहेच. द्वैत संपण्याकरता भगवंताचा दास्यभाव असला पाहिजे.
समर्पण पाहिजे. आणि नेमकं आम्ही इथे मार खातो, समर्पण होतच नाही. देवाच्या मंदिरात जातो, देवाला कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. झालं. पुन्हा दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर हा श्लोक म्हणायचा अधिकार नाही, कारण तुम्ही काल देऊन टाकलंय सगळं. जर दुसऱ्या दिवशी म्हणाल म्हणजे काल म्हणाला ते खोटं होतं, हो की नाही? कारण समर्पण केलंच नाही. ज्या अर्थी तुम्ही आज म्हणताय ही वस्तू तुम्हाला मी आज दिली, मग हीच वस्तू उद्या देता येईल का? नाही देता येणार. त्याचं अर्पण केल्यानंतर पुन्हा देता येणार नाही. म्हणून आपण अर्पण करत नाही, फक्त म्हणतो. म्हणून शास्त्राने विचार केला, जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत परमात्म प्राप्ती होणार नाही. त्याकरता ज्ञानात एव तो कैवल्यम, ज्ञानानंच मोक्षाची प्राप्ती होते. आणि ज्ञान म्हणजे काय? मी बोलतो ते ज्ञान आहे ना? नाही. एक प्रवचन आहे, शब्दाची खिचडी, आणि ते परमात्म तत्व शब्दाच्या खिचडीने कळणार नाही. बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झाला, शब्दाच्या खिचडीने हे ज्ञान कळणार नाही. कारण अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. श्रुती सुद्धा, वेद सुद्धा नेती नेती म्हणतात. ते कुठल्या शब्दाने परब्रह्म दाखवता येईल लक्षात. येतो वाचो निवर्तनते, अप्राप्य मनसासह. मन तर्क करू शकत नाही, वाणी तर बरं फिरते. ते परब्रह्म शब्दाने सांगता येणार नाही. हा, प्रवचनाने काय होतं? वा, महाराज चांगलं बोलले बरं का, याची व्यवस्था होऊ शकेल. हे माझं मत नाही, शंकराचार्यांचं मत आहे. वाघ वैखरी शब्दधरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषाम तद्वद भुक्तये न तु मुक्तये. हे भुक्तीच्या कामाला येईल, मुक्तीच्या कामाला येणार नाही. त्याकरता काय केलं पाहिजे? आत्मज्ञान झालं पाहिजे. ज्ञानात एव तो कैवल्यम. आणि ज्ञान म्हणजे नेमकं काय? समर्थाने सांगितलेलं आहे, ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. आपल्या स्वस्वरूपाला पाहणं म्हणजे खरं ज्ञान. आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्यो मंतव्यो निध्यासितव्य. आत्मदर्शन झालं पाहिजे, तोपर्यंत पुनरावृत्ती चुकणार नाही. आणि ज्या क्षणी अहम ब्रह्मास्मीची अनुभूती येते तत्क्षणी त्याचं पुनरावर्तन चुकतं, लक्षात घ्या. हे करण्याकरता आवश्यक आहे सगळं. हे कर्म आवश्यक आहे, ज्ञान आवश्यक आहे, उपासना आवश्यक आहे. पण आत्मानुसंधान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आत्मानुसंधान म्हणून भगवंतानी गीतेमध्ये तस्मात योगी भव अर्जुन. गीता काय सांगते? तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्योपि मदोधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात योगी भव अर्जुन. अर्जुना तू योगी हो. आणि गीता योग सांगते, श्रीमद भगवद गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, योगशास्त्रे गीता अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. योगाचा नुसता जिज्ञासू जरी झाला तर शब्द ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ होतो. कारण इथे अनुभवच प्रमाणे ना, योग अनुभवाची वाटचाल आहे, बाकी तर्काची आहे. शब्द म्हणजे तर्क आहे, पण योग प्रवेश करता क्षणीच चैतन्याची अनुभूती यायला लागते. आता योग म्हटल्यावर भीती वाटायला लागते. सकाळी सकाळी टीव्हीवर पाहतो काय काय करावं लागतं. हो बाप रे बाप, ते काही जमत नाही आपल्याला. हो, आणि संतांनी सांगितलेलं योगयाग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म नको बोवा ते म्हणाले. आपण ते कुठल्या प्रसंगात सांगितलेले आहे? जे मनुष्य प्रयत्न करतो त्यामध्ये त्याचा अहंकार असतो, लक्षात घ्या. आम्ही जे जे करतो, मी रोज मंदिरात जातो, मी रोज संध्यावंदन करतो, मी रोज हरिपाठ वाचतो. कोण? मी. आणि परमार्थामध्ये हा बाधक आहे. छोडा नहीं खुदी को दौड़े खुदा के पीछे. छोड़ा नहीं खुदी को दौड़े खुदा के पीछे. आसा को छोड़ बंदे मुश्किल को ढूंढते. स्वतःचं मी पण सोडत नाही. आणि परमार्थामध्ये अहंकार, अहंकार फार सूक्ष्म असतो, लक्षात बरं का. मला अहंकार नाही याचाही अहंकार माणसाला असतो, याचाही अहंकार असतो. मला अहंकार नाही म्हणताना तो अहंकार काय? सुप्त अहंकार. तो अहंकार फार बाधक असतो. म्हणून मनुष्य जे जे कर्म करतो त्याच्या पाठीमागे मी पण असतं. आणि हे मी पण वर्ज्य आहे. म्हणून योगयाग विधी. आम्ही रोज योगा क्लासेस जातो, आम्ही योगा क्लासेस कंडक्ट करतो ना. योगा क्लासेस, पहिल्यांदा शब्द योगा कुठून आला मला माहिती नाही बरं का. मला अभ्यास केला पाहिजे बराचसा अजून. योगा काय?
योग शब्द आहे, योग चित्त वृत्ती निरोधा, योग शब्द आहे. योगा का झाला मला माहित नाही, अजून बाकीचा विषय आपला नाही. तर बाकीचे जे मार्ग आहेत जे आम्ही करतो त्यापैकी आमचा अहंकार जागा असतो आणि अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाची अहंकार असता कामा नये. जब मैं था तब हरि नहीं, जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है मैं नाही. प्रेम गली येते साकरी तामे दोन समाई. एक मी किंवा तो, दोन्हीपैकी एक राहणार आहे. म्हणजे ते मी संपेल तिथे परमात्मा असेल. म्हणून हे चांगदेवाच्या बाबतीत सांगितलेलं आहे. चांगदेव महाराज हठयोगी होते, 1400 वर्ष जीवन होते, पण अहंकार गेला होता का? संतांच्या भेटीला कसं यावायचं शास्त्र आहे हो, देवाच्या दर्शनाला कसं जावायचं शास्त्र आहे. वाघावर बसून आहे ना, तमोगुण रजोगुण, हातात सर्पाचा चाबूक घेऊन, हे रजोगुणाचं प्रतीक आहे. म्हणजे अहंकार गेला नव्हता. वर्णन करतात कवी, वेदांत शास्त्र शिकला गढला तपात, जो योग दुर्ग चढला मढला यशात, प्रेतात प्राण भरी शक्ती जरी अपांग, आत्मावबोध नसता मनी खिन्न चांग. एवढं जरी सामर्थ्य असलं तरी आत्मावबोध झाला नव्हता, आत्मज्ञान झालं नव्हतं. म्हणून अहंकाराचं प्रतीक घेऊन गेले. पण माऊली समर्थ आहेत, त्यांनी कृपा करता त्यांना ठेवून घेतलं आपल्याकडं. आणि एक दिवस मुक्ताबाई स्नान करत होत्या. 5 वर्षाची पोर बघा, ती स्नान करते आहे आणि परकर घेण्याचा विसरलेला आहे. ती म्हणते, चांगदेव काका माझा परकर तिथे विसरला, घ्या हो. 1400 वर्षाचे चांगदेव आणि 5 वर्षाची मुक्ताबाई, काहीतरी समन्वय साधता येतो का? पण हे चांगदेव परकर घेऊन जवळ गेले आणि परकर हातात दिला. दृष्टी इकडे आणि हात तिकडे. मुक्ताबाईंनी विचारलं, चांगदेव काका 1400 वर्ष काय केलं? 1400 वर्ष काय केलं? कसली साधना केली? तुमच्या दृष्टीने देहच दिसतोय अजून, यामध्ये चैतन्य तुम्हाला दिसतं नाही काका. तुम्हाला साधना तुमची पूर्ण झाली नाही. जोपर्यंत चैतन्य कळणार नाही तोपर्यंत बहिरंगात तुम्ही किती पाहताही होणार. म्हणून मुक्ताबाईंनी लगेच हात ठेवलाय मस्तकावर आणि शक्तिपात दीक्षा दिली आणि चांगदेव महाराजांनी हठयोग सोडून दिला. हा शक्तिपात योग केवळ गुरुच्या कृपेने होत असतो आणि या द्वैत संपत, ही खरी भक्ती आहे. म्हणून भगवत पूज्यपाद आचार्यांनी भक्तीची व्याख्या सांगितलेली आहे, स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. आपल्या स्वरूपाचं अनुसंधान करणे म्हणजे खरी भक्ती आहे. जिथे विभक्ती संपते ती खरी भक्ती, ती ही आहे. इथे काय होतं, मनुष्य अंतर्मुख होतो जेव्हा गुरुची कृपादृष्टी होते. ती शक्ती जागृत होते गुरुच्या संकल्पाने आणि ती शक्ती आपोआप कार्य करायला लागते. आम्ही करणे आणि भगवती शक्ती करणे यात खूप अंतर आहे. आमच्या बाहूमध्ये एवढं बल नाहीये की हा भवसागर आम्ही पोहून पार करूत या. पण जेव्हा गुरु कृपेची नौका मिळते तेव्हा नौकेत बसा, ती नौका आपोआप आपल्याला पैलतीराला घेऊन जाईल. असं सामर्थ्य या शक्तिपात दीक्षेमध्ये. ही दीक्षा शब्दाचा अर्थ थोडा वेगळा आहे. दीयते परमं ज्ञानम क्षीयते पाप पद्धती. परम ज्ञानाची प्राप्ती होते आणि पाप पद्धती नष्ट होते. पाप खरंच नष्ट होते, कारण हे गुरु तुम्हाला भगवती शक्तीला समर्पित करतायत आणि ती आई आहे आपली बरं का. चॉकलेटही देते आणि कधी कधी प्रसादही देते. जेव्हाही भगवती शक्तीच्या स्वाधीन केल्यानंतर ती तुमच्यावर कृपा करेलच, सगळ्या इच्छा पूर्ण करते. शास्त्रात असं लिहिलंय, यत्र अस्ति भोगो न च तत्र मोक्षः. जिथे भोग आहे तिथे मोक्ष नाही. मनुष्य सकाम उपासना करतो त्याला भोग मिळतात, मोक्ष मिळत नाही. यत्र अस्ति मोक्षो न च तत्र भोगः. निष्काम उपासना केल्यानंतर मोक्ष प्राप्ती होते पण भोग मिळत नाही. पण श्री कुंडली साधन तत्पराणाम भोगश्च मोक्षश्च करस्थ एव. जे कुंडलीची साधना करतात त्यांना भोगश्च मोक्षश्च करस्थ एव. एवढंच नव्हे तर प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य या ठिकाणी असं गोरक्षनाथांनी लिहिलंय. सिद्धांत दिंडिमा नावाचा ग्रंथ आहे, त्यात गुरुनाथ लिहितात, प्रारब्ध कर्मणाम नाशः भोगात एव परंजगुः. सगळे म्हणतात की प्रारब्ध भोगूनच चालावं लागतं, पण
तदेव क्षीयते योगात इति सिद्धांत डिंडिमहा. पण ते सिद्धयोगामुळं ते प्रारब्ध क्षीण होतं असं गोरक्षात लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य या मार्गामध्ये आहे. असा अत्यंत दिव्य मार्ग आहे. आता ही प्रक्रिया कशी होते काय आम्हाला फार विस्तारपूर्वक सांगावं लागेल. या 4 प्रकाराने दीक्षा होते. स्पर्श दीक्षा, दृष्टी दीक्षा, शब्द दीक्षा आणि संकल्प दीक्षा. संकल्प दीक्षेमध्ये गुरुकडे शिष्य आणि शिष्याकडे गुरु यायची गरज नाही. आपापल्या घरीच बसायचं असतं. काही नियमाचं पालन करायची तयारी पाहिजे आणि ते असेल तर मग कुठल्याही द्वारे गुरुपर्यंत निरोप पाठवायचा, पत्र म्हणा. आजकाल तर इंटरनेट वगैरे सगळे सोयी आहेत. आणि जेव्हा गुरुनी तारीख दिली त्या दिवशी आपल्या घरी बसायचं असतं. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच वैस्वनी करा एक चित्त, आवडी अनंत. काय करावा? आठवावा, आळवावा. आळवावा म्हणजे काय करायचं नेमकं? मग भजावा म्हणता आलं असतं. संतांच्या वाक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी फार रहस्य बरे का. ओम नमो जी आद्या. जीचा अर्थ काय? मग हिंदीमध्ये ठीक आहे, आवोजी, बैठोजी, खाओजी, पिओजी, नमोजी. पण मराठीमध्ये नमोजी नाही ना. आणि माऊलींनी आणि व्यासांनी जे ग्रंथ लिहिले त्यामध्ये एकही अक्षर निरर्थक नाही. लक्षात घ्या, एकही अक्षर निरर्थक नाही. त्या जीचा पण अर्थ आहे, पण आता सांगायला वेळ होईल, आपला विषय बाजूला राहील. प्रत्येकाचा अर्थ आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ. काय पुढे? साजनी, मला प्रश्न पडलाय. मी ज्ञानेश्वरांच्या परिसरात आलो. इथून 35 किलोमीटरवर ज्ञानेश्वर महाराज राहतात. त्यांना विचारावं लागेल की तुमची साधनी कोण होती? साधन नाही, त्याच्या पदामध्ये काही बदल करायचा नाही आपल्याला. जे आहे ते बरोबर आहे, पण थोडा बदल आहे. ते अपभ्रंश झालाय. कारण रूप पाहता लोचनी, लोचने नाही. लक्षात घ्या, लोचने म्हणजे डोळ्यानी, लोचनी. सदनी म्हणजे घरात, लोचनी म्हणजे डोळ्यात. आत पाहणे म्हणजेच योग प्रक्रिया आहे. आत पाहणे योग प्रक्रिया आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी. मूळ पाठ जुना पाठाचा आहे. सुख झाले हो साधनी. तो हा विठ्ठल बरवा. तो आणि हा का म्हणायची काय गरज आहे हो? पण तो जो आहे तो सध्या कुठे आहे? सात्वस्मिन परम प्रेम अस्मिन, अत्यंत जवळ असतात. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. प्रत्येक अभंगामध्ये असे अर्थ सापडतील. आता माणसाला रूप आवडतं का ध्यान आवडतं? जर कोणती रूपवान व्यक्ती समोर आली, काय ध्यान आहे बघा म्हणतो का आपण? सुंदर ते ध्यान. जर देव जरी सुंदर असले, काय देवा तुमचं रूप आहे हो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा म्हणता आला असतं. पण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मनी विराजित. गळा तुळशी हार काशे पितांबर, आवडे निरंतर हेची हेची ध्यान. सुंदर पहा. प्रथम सुंदर ते ध्यान, ते पंढरपुरात आहे ते. आणि इथं आवडे निरंतर हेची ध्यान. का हो? तिथं ते आणि ते हे का? एकाच वाक्यात मी ते आणि हे करायचं गोंधळ होईल व्यवहारामध्ये. पण संत बराबर सांगतात ते जे आहे ते आता इथे आहे. हृदय कुहर मध्ये केवलम ब्रह्म मात्रम, अहमहमिति साक्षात आत्मरूपेण भाती. रमण महर्षी म्हणतात ते हृदयामध्ये आहे तत्व. हृदय विषमनसात्वम मज्जता चिन्मतां वा, पवन चरण रोधात आत्मनिष्ठो भवत्वम. ते इथे आहे. मग सात्वस्मिन परम प्रेम रूपा न तू तस्मिन. अस्मिन अत्यंत जवळ असणार ते तत्व इथे आहे. म्हणून आवडे निरंतर हेची ध्यान. हे ध्यानाची आपण संतांच्या मागात खूप अभ्यास केला ना. जीचा अर्थ पण आपण शोधून काढा प्रवचन होईपर्यंत. हो द्या नमोजीचा अर्थ काय निघतो. तर जेव्हा चित्तवृत्ती अंतर्मुख होते तेव्हाच योग सुरू होतो. जेव्हा शब्द संपतात, शब्द मौन होतात, शब्दाच्या पलीकडे योगाला सुरुवात आहे. शब्द संपले पाहिजे, तर्क संपले पाहिजेत.
विचारही संपले पाहिजेत. चित्तवृत्ती निरोधा पहिली व्याख्या आहे. पण अनेकांनी आक्षेप घेतला, महाराज चित्तवृत्ती निरोध काय, आम्हाला तंद्रा लागते ना, आम्ही असं बघत राहतो, असं केलं तरी कळत नाही आम्हाला तंद्रा. म्हणून दुसरी व्याख्या निर्माण केली, योग समाधी ही, समाधीत जाणे म्हणजे योग. नंतरही आक्षेप घेतला गेला की समाधी 3 तास बसता तुम्ही, नंतर नॉर्मल होता, तो कसला योग आहे. म्हणून व्यासांची व्याख्या आहे, संयोग योग इत्युक्तो जीवात्मा परमात्मनः, जीवात्म्याचा आणि परमात्म्याचा संयोग, त्याला वेदांतामध्ये ब्रह्मैक जीव ब्रह्मैक्य ज्ञान असं म्हटलं, तो योग आहे. तो इथे आल्यास प्राप्त होतो. गुरु कृपेने जेव्हा भगवती शक्ती जागरण होते तेव्हा काय होतं, भक्तीशी संबंधित का सांगतोय, ज्ञानेश्वर महाराजांनी हा योग 12व्या अध्यायात सांगितलेला आहे. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये. आता विवेचन करत बसत नाही, गुरु कसे उदार आहेत, देव उदार नाही, देव उदार नाही, त्याच्या पाठीमागे लागू नका. खरंच सांगतो तुम्हाला, तो कर्माचं फल देणार आहे, पण गुरु मात्र उदार आहे. उदारे प्रसिद्धे, किती उदार आहेत. अहो तेच नाही, त्यांचे परंपरा सुद्धा देतच राहते हो, त्यांचे शिष्य ही शक्ती वाटत राहतात, इतके उदार आहेत. देवदान देण्याकरता ती झोके देते. पुढे सुंदर वर्णन केलेलं आहे, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी. लोक म्हणतात ज्योतीची कल्पना करा. अहो कल्पना कशाला करताय, कल्पनेमुळे तर संसार निर्माण झालाय. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, कल्पना नाही करायची, कल्पना अजिबात नाही करायची. ती भगवती शक्ती तुम्हाला आत्मज्योतीने ओवाळायला लागते. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, कधीसी मन पवनाची खेळणी. मन आणि पवन 2 गोष्टी जिंकायला अवघड आहेत, लक्षात घ्या. या जगामध्ये 2 गोष्टी अवघड आहेत, मन आणि पवन, बाकी सगळं जिंकता येतं. मन जिंकणं फार मोठं कार्य आहे. जगामध्ये 10 गोष्टी चंचल आहेत, मनो मधुकरो मेघो, सगळे म बसून आहेत. मनो मधुकरो मेघो, मानिनी मदनो मरुत, मा लक्ष्मी, मदो मद, मा मदो मर्कटो मच्छो, मकारादशी चंचला. हे 10 मकार चंचल आहेत. त्याचं पहिलं मन आहे. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, अत्यंत चंचल असं मन आहे, ते स्थिर होणार नाही. तुम्ही आवरायचा प्रयत्न केला, ज्याप्रमाणे का चेंडूला खाली जितक्या जोरात मारावं तितकं उफाळून बाहेर पडतो, तसं मन बाहेर पडतं. पण इथे काय होतं, मन पवनाची खेळणी होऊन जाते. माऊली अन्यत्र लिहितात, विषयाचा विसरू पडे, इंद्रियाची कसमस मोडे, मनाची घडी घडे, हृदया माझी. ते मन कुठेतरी लहान होतं, कोपऱ्यात जाऊन बसतो, तिथं आपोआप होतो. हा होणारा मार्ग आहे, बाकीचे सगळे करण्याचे मार्ग आहे. हा आपोआप होणारा मार्ग आहे. केवळ बसावं लागतं, ती शक्ती तुम्हाला टेकओव्हर करते आणि आपोआप कार्य करायला लागतं. मनाची खेळणी होऊन जाते, मन स्थिर होतं, आणि मन स्थिर झालं की वायू आपोआप थांबतो. बरं का, चले चित्ते चले वायू, निश्चले निश्चलम भवे. मन कार्य करतं म्हणून वायू चालतो, मन स्थिर झालं वायू थांबतो. घाबरायचं कारण नाही, त्याला केवळ कुंभक म्हणतात. आणि योगामध्ये कुंभकाचंच महत्व जास्त आहे. पूरकरेचक हे आम्हाला जमत नाही म्हणून श्वास घ्यावा लागतो, सोडावा लागतो, अन्यथा केवळ कुंभकाचंच महत्व आहे. आणि तिथं आपोआप व्हायला लागतं. मन पवनाची खेळणी, स्वात्मसुखाची बाळलेणी लेवविसी. लहान मुलाला कळतं का हो, मी कोणते कपडे घातले म्हणजे आज चांगला दिसणार आहे, पावडर लागलं तर चांगला दिसणार, कळतं का? ते कुणाला कळतं? आईला कळतं. तसं या साधकाला काय अलंकार लेवायचे स्वात्मसुखाचे ते भगवती शक्तीला माहित आहे. पण स्वात्मसुखाचे अलंकार ती लेवविते. 17वी स्तन्यदेसी, 17वी कला ही ब्रह्मचित कला आहे. तिचा जो आनंद आहे, तो रस आहे, ती देते. 17वी स्तन्यदेसी, अनुहताचा हल्लरोगासी. अनहत नाद, माणसं ध्यान करतात, कुठं पंख्याचा आवाज आला तरी वा, नाद ऐकायला लागला बरं का अनहताचा, इतकं सोपं आहे काय. पण इथे अनुहताचा हल्लरुगासी आणि समाधी बोधे निजविसी बुजावणी. ही भगवती शक्ती या साधकाला समाधी सुखामध्ये घेऊन जाते. ते कुंडलिनी जगदंबा, चैतन्य चक्रवर्तीची शोभा, या विश्वबीजाची या कुंभा सावली केली. माऊलींनी संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये शक्तिपातच सांगितलं. 6व्या अध्यायामध्ये शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमात्रमात्मना या श्लोकावर भाष्य करताना आसनावर बसावं, करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. फक्त सद्गुरूचं स्मरण करा आणि अनुभवच घ्या. पुढे काही करायला सांगितलं नाही. तर आपोआप होणारा मार्ग आहे हा, होणारा मार्ग आहे. करणे आणि होणे यामध्ये खूप अंतर आहे, लक्षात घ्या. ही भगवती शक्ती करून घेत असते असा मार्ग आहे. आणि माऊली म्हणतात, आत्मविद थोरावले येण्याची पंथे. जेवढे आत्मवेत्ते लोक झालेले आहेत
ती याच मार्गाने थोरावले मोठे झाले.